कुठेतरी आज महानगरपालिकेसमोर आझाद समाज पार्टीचे काही पदाधिकारी आंदोलन करत होते, पण ज्या नगरसेवकाचं नाव त्याच्यात आलेलं ते मध्यस्थी करताना दिसतंय व्हिडिओमध्ये. कसं पाहता याच्याकडे? सर्वात प्रथम या ठिकाणी मी सांगू इच्छितो का आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्याला दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामार्फत. आज त्या ठिकाणी जे व्यक्ती मी आज त्या व्हिडिओमध्ये बघितले आणि जे व्यक्ती त्या विषयावर बोलत होते रमाई योजनेच्या बाबतीत, ते मी त्यांना सांगू इच्छितो, खासदार इम्तियाज जलील साहेब हे गेल्या 2 ते 3 वर्षापासून रमाई योजनेच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण पुरावे देऊन याच्यामध्ये कोण कोण अधिकारी आहे, कोण कोण पदाधिकारी आहे यांचे नाव सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आले. आज थोड्या वेळापूर्वी मला पत्रकार महोदयाने दाखवला व्हिडिओ, आणि त्या व्हिडिओमध्ये ज्या लोकांचे नावं घेतले तेच लोक त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करतात, त्यांच्यासोबतचं निवेदन घेतात. याचा अर्थ असा होतोय का कुठंतरी मिठीमध्ये घेण्याचं काम हे अधिकाऱ्यांना, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी होत आहे. अजून दुसरी बाब अशी आहे, कोणीतरी यांच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकत असेल, गाडी पळवत असेल, कोणीतरी खत पाणी टाकत असेल. म्हणून मला हे सांगायचं आहे, सर्वे करत असताना प्रत्येक सर्वे कोणत्या पद्धतीने व्हायला पाहिजे याची सुद्धा जाणीव पाहिजे. ज्या ज्या वार्डामध्ये सर्वे होतो त्या वार्डामध्ये तिथले एजंट, रमाबाई आवाज योजनेचे त्या वार्डातले एजंट त्यांच्यासोबत हिंडतात आणि ते स्वतः दाखवतात का याचं घर हे आहे, याचं घर हे आहे. आणि ओरिजिनल सर्वेचे जे खरंच त्या ठिकाणी लोक राहत नाही त्यांचे नावं टाकलेले त्याच्या पुराव्यासहित मी देऊ शकतो आपल्याला. जेव्हा जेव्हा तो पुरावा निघल तेव्हा तुम्हाला कळल का ह्या लोकांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांनी खोटी अट्रॉसिटी खासदार इम्तियाज जलील साहेबांवर केली आणि अट्रॉसिटीच्या माध्यमातून दाखवलं का दलित समाजाच्या वरती एक मुस्लिम समाजाचा नेता कुठंतरी त्यांचं दुखवतोय. हे सांगत नाही का आमचे 23 कोटी रुपये शासन ठेवलेले आहे आणि ते आम्हाला रिलीज करत नाही, म्हणून कुठंतरी त्यांचं पोट दुखतंय. मीही सुद्धा त्यांचं नाव घेऊ शकतो. काही लोक मला म्हणले होते का हे 4 बागड बिल्ले, मी त्यांना सांगू इच्छितो आम्ही बागड बिल्ले नाही, आम्ही खरे या भीम सैनिक आहे आणि बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांच्या अनुयायी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, या रमाबाई योजनेच्या मार्फत ज्या माता रमाई यांचं नाव बदनाम करण्याचं हे जे दलाल या ठिकाणी महानगरपालिकेच्या परिसरामध्ये हिंडतात, या दलालावरती सर्वात प्रथम कारवाई झाली पाहिजे, यांना जेल झालं पाहिजे. कारण की ह्या दलालांनी जे खरं ओरिजिनल घरकुलसाठी ज्या लोकांनी अप्लाय केलेलं आहे आणि ज्या लोकांना खरं घरकुल भेटायला पाहिजे हे त्यांना भेटलेलं नाही. आज काही असे घरकुल आहे एकाच ठिकाणी 8-8 मजली 4-4 मजली बिल्डिंग बनली, त्यांचे ऑलरेडी घरं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन बिल्डिंग झालेले आहे, यांचे सुद्धा नाव या घरकुलमध्ये आहे. याचा सर्वे करणार नाही तुम्ही, कारण की त्या वार्डामध्ये कोणता तरी अधिकारी त्याच्यासोबत मिळालेला आहे. अधिकारी मॅडम सोनवणे मॅडम सांगत होते 5 वेळेस सर्वे झालेला आहे, 6व्या वेळेस सर्वे करणार आहे. आता सोनवणे मॅडमला मी सांगू इच्छितो, त्या मॅडम घरी बसेल असताना त्या सिटी चौक पोलीस स्टेशनला जाऊन 353चा सरकारी कामात अर्ज होता, म्हणजे किती अंतर्यामी येत्या हे तुम्हाला सांगतो का त्यांना घरी बसून सुद्धा 353 दाखल करता येते असा शासनाचा GR आहे. त्यांना या ठिकाणचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रेशर होता का मॅडम तुम्ही घरात जरी झोपल्या तर तुम्हाला 353 पुन्हा नगरसेवकावरती दाखल करता येतो. म्हणजे बाबासाहेबांच्या कायद्याचं भान राहिलेलं नाही, यांना भीती निर्माण नाहीये, यांना फक्त नोटाचं आणि इथं एसी मध्ये झोपायचं याचंच फक्त भान राहिलेलं आहे. तर इम्तियाज जलील साहेबांनी जसं हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं, महानगरपालिका सभागृहामध्ये तुम्ही प्रश्न मांडणार आहे का साहेब? 27 तारखेला तुम्हाला पूर्ण पुराव्यासहित या ठिकाणी माझी माता रमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे बाप यांना बदनाम करण्याचं काम या इथल्या दलालांनी केलेलं आहे. आणि त्या दलालाचा पडदा जर फास करायचं काम जर कोणतं करत असन तर ते सन्माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब आहे आणि त्यांचा एक छोटासा सिपाही हा काकासाहेब काकडे या ठिकाणी येणाऱ्या 27 तारखेच्या जीबीला तुम्हाला नक्की दाखवून देईल याच्यामधले कोणकोणते दलाल कसे कसे काम केलेले आहे आणि कोणत्या कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी
त्यांचे जे संस्था स्थापन करून त्याच्यावरती कसे चेक उचललेले आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवून देईल. आणि राहिला सोनवणे मॅडमचा प्रश्न, कारण की सोनवणे मॅडम फार मोठ्या उपायुक्त आहे, त्यांना घरी बसून सुद्धा 353 गुन्हा दाखल करता येतो. मला हे सांगायचं आहे, शासनासोबत खेळू नका. हा बाबासाहेबांचा कायदा आहे, हा सरळ बी चालतो आणि वाकडा बी चालतो. म्हणून मला सोनवणे मॅडमला सांगायचं आहे, एक इशारा द्यायचा, सोनवणे मॅडम आपण जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, आपण माझ्या बहीण आहे, आपण जाऊन तो केस वापस घ्यावा आणि शासनाला दाखवून द्या खरं मी बाबासाहेबांची अनुयायी आहे आणि मी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि बाबासाहेबांच्या कायद्यानुसार काम करतो. हा इशारा आहे का धमकी आहे? नाही, इशारा नाहीये, धमकी नाहीये. माझी बहीण आहे, त्या माझी बहीण आहे. मी त्यांना सांगतोय का घरात बसून सुद्धा 353 गुन्हा दाखल होतो साहेब. कुठं धक्काबुक्की होत नाही, कुठं शिवीगाळी होत नाही, पण 353 गुन्हा हा घरात बसून सिटी चौक पोलीस स्टेशनच्या पीआय मॅडम हा करताय. आणि खासदार इम्तियाज अली साहेबांनी त्यांना सदैव सांगितलेलं आहे, खासदार इम्तियाज अली साहेब औरंगाबाद शहरामध्ये नव्हे तर दिल्लीच्या संसदेमध्ये त्यानं नाव गाजवलेलं आहे. आणि जो आज जो ब्रिज तयार होतोय, हे पूर्वी 2023ला हा ब्रिज संसदेमध्ये खासदार इम्तियाज अली साहेबांनी मुद्दा मांडला होता आणि सांगितलं होतं वाळूजपासून तर चिकलठाणा कॅम्ब्रिज पर्यंत हा ब्रिज तयार झाला पाहिजे. पण इथं डॉक्टर भागवत कराड यांना वाटलं बाबा आपलं नाव कुठंतरी आपल्याला मुद्दा चांगला सापडत नाही, म्हणून खासदार डॉक्टर भागवत कराड यानं तो मुद्दा थांबवला होता. पण नंतर साहेबांनी त्याचा पाठपुरावा कंप्लीट करून आज तो ब्रिजचं काम कंप्लीट केलेलं आहे.